लंडनमधील रिचमंड पार्कला भेट दिली असताना मला एक खूप सुंदर दृश्य पाहायला भेटलं. समोर हरणाचा एक मोठा कळप शांतपणे विसावला होता. काही हरण हिरवळीत निवांत पडले होते, काही इकडे तिकडे फिरत होते, तर काही अगदी खेळकर मूडमध्ये दिसत होते. मी काही क्षण त्यांच्याकडे फक्त पाहत राहिले आणि नकळत मनात एक विचार आला. आपण माणसं किती धावतो ना. आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे, पुढचं काय, त्यानंतर काय. या सगळ्या धावपळीत आपण थांबणंच विसरून जातो. पण ही हरणं, त्यांना कुठे पोचायची घाई नव्हती. कोणाशी स्पर्धा नव्हती, कोणाला काही सिद्ध करायचं नव्हतं. ती फक्त त्या क्षणात आनंद घेत होती. निसर्गाच्या सानिध्यात आपल्या कळपासोबत अगदी निवांत. त्यांना पाहताना जाणवलं की निसर्गाची एक वेगळीच लय असते. ती आपल्या घड्याळावर चालत नाही. ती डेडलाईन्स, मीटिंग्स किंवा मोबाईलच्या नोटिफिकेशन्सवर अवलंबून नसते. ती फक्त वाहत राहते. आपण प्रवासाला जातो तेव्हा मोठी मोठी ठिकाणं पाहतो, प्रसिद्ध स्मारक पाहतो, खूप फोटो काढतो. पण अनेकदा आपल्याला मनात कायम राहतात ती अशीच गोष्ट, साधी आणि अनपेक्षित क्षण. हिरव्यागार गवतावर विसावलेले हरणं, त्यांचा शांतपणा, त्यांचं निवांत अस्तित्व, काहीच विशेष नसल्यासारखं, पण तरीही खूप खास. कदाचित निसर्ग आपल्याला हेच शिकवत असतो की प्रत्येक क्षण उत्पादक असायलाच हवा असं नाही. प्रत्येक दिवस एखादं मोठं यश घेऊन यायला हवा असं नाही. कधीकधी थोडा वेळ थांबणं, विश्रांती घेणं आणि आपण जिथे आहोत त्या क्षणांचा आनंद घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. रिचमंड पार्कमधील या हरणांनी मला हा सुंदर धडा दिला. काही मिनिटांसाठी का होईना, पण मन पूर्णपणे शांत झालं आणि त्या क्षणी वाटलं, जीवन कदाचित इतकं गुंतागुंतीचं नाही जितकं आपण ते बनवून ठेवतो. तुम्हालाही निसर्गात असा एखादा क्षण अनुभवायला मिळाला आहे का, ज्याने तुम्हाला थांबवून वर्तमानाचा आनंद घ्यायला शिकवलं? असं असेल तर नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.